श्री दुर्गा सप्तशती पाठ दिव्या कवचम ओमस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषि अनुष्टुप छंदः चामुंडा देवता अंगनास्युक्तो मात्रं बीजं दिग्ध बंद देवता स्तोत्रम श्री जगदंबी प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग ओम नमः चंडिकाये मार्कंडेय उवाच छंद अनुष्टुप अतिगुह्य जे संसारी मानवा संरक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा ब्रह्मावाच ऐसे गुह्यतम विप्र सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने प्रथम शैलपुत्रीचे द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटाती कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धया तृती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नित जळता कोणी शत्रूने खेळतारणी विषम संकटा माझी भयार्था शरणागता न त्यांचे होत असे केव्हा अशुभरण संकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देहाची देवीची पाय श्रेयस देतो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तू चामुंडा वारही महिषासुना ऐंद्रिगस्सम रूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शुकवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्यहस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवीश्वरी वृषवाहना ब्राई हंस समारूढा सर्वभूषिता माता समस्त ऐशाया सर्वयोग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्नान सुशोभित क्रोधयुक्त समस्ताया रती शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हलनी मुसलयायुध खेटक तोमर परशुपाशा आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगती महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धरिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सवे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गेमत रक्षतु पूर्वेसी ऐंद्री रक्षा अग्नि देवता वारही दक्षिण दिशे नैऋत्य खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायुवे मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्राह्मणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दशदिशा रक्षोयशी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजितारा वामभागाशी दक्षिणे अपराजिता उद्यती निशिका रक्ष उमा रक्ष तू मस्तका मालाधरी ललाटीसी भ्रुकुटीशी यशस्विनी त्रिनेत्रीसी भ्रुमेंद्रीसी यमघंटाती नासिका शंकिनी चक्षुमध्याची कानासी द्वारवासिनी कपोल कालिका रक्ष कर्णमूलाशी शंकरी सुगंधा नासिका रक्ष उत्तरष्टाशी चर्चिका अधरा अमृतकला जीवेला ती सरस्वती दंता रक्षाई कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामायाती टाळूशी हनवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवर्ष धनुधरी नीलग्रिया बहिकंठा नलिका नलकुबरी स्कंदांशी खडगिनी रक्ष बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हातांशी दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्ष कुक्षी रक्ष कुलेश्वरी सना रक्ष महादेवी मनाशोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा दुशूलधारिणी नाभिशी कामिनी रक्ष गुह्येश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गदा गुदा महिषवाहिनी कटी भागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षाये कामपूर्णाती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसियती पादपृष्ठाशी तेजसी श्री पादोंगली रक्ष तळवेतलवासिनी द्रष्ट कराली नखाशी केशशी ऊर्ध्वकेशिनी रोमकूपाशी कोबेरी त्वचा वागेश्वरी तथा रक्तमज्जा वसामास हाडमेधाशी पार्वती अंतराशी कालरात्री पित्ताशी मृकुटेश्वरी पद्यवती पद्यकोश कफा चुडावणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्वसंधीशी ब्रह्मानी वीर रक्षावे छायाक्षत्रेश्वरी अहंकारी मनबुद्धी रक्षाय धर्मधारिणी प्राणार्पण रक्षणाचे समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्त देवी प्राणकल्याण शोभना रसरूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्व रजतम गुणा रक्ष नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्यो रक्षो विचक्रिनीती धना इंद्राणी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिनीती धना इंद्राणी गोत्र रक्षाय पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्रांशी रक्षोपत्नीशी भैरवी पंथांशी सुपता रक्षो मार्गक्षेम करिता राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता रक्षाय न असे स्थान कवचनच बोलिले रक्षाय त्यास्तये देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरिजाचा पाऊल टाकता कुठे कवचास मोरणे जावे तेने जाणे असेल की अर्थलाभ मिळते सर्वेच्छापूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावे तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरी तुला लाभे तू भूतलावरी निर्भय होत असे झाला संग्रामीना पराजय त्रैलोक्य माजितो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी देवी कवच हे असते त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून दैवी कला प्राप्त होते त्रिलोकीय पराजय आयुष्यात वर्षाची अपमृत्यू का नव्हे नाशती व्याधीसारा माता कोळा आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती अविचारिक जे काही मंत्रंद्र भूमितरी भूतर खेचर आणि नाष्टी जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षरा घोर डाकींना ज्या महाबला ग्रहभूत पिसाचे जे यशगंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयी ज्याच्या पाहता पळतीत होत असे मान्य राजाशी सतेजश वानतो यश वाढेतयाचे या कीर्तिमंडळीत भूतळी सप्तशती चंदी पाहिले कवचे वाचुनी हे वन परतारण्य भूतळावर जोरी संतती नांदती त्याची पुत्र पौत्री तोरी
देहाती परमस्थान महामाया कृपाबळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होत असे. पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्यशी वासवे. ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणापमस्तु अर्गला स्तोत्रम. ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्ते विष्णु ऋषी अनुष्टुप छंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबे प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोग. ओम नमः चंडिकाय मार्कंडेय छंद अनुष्टुप. ओम जयंती मंगली काली भद्रकालिनी कपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा सुधा नमस्तुते. जय तो देवी चामुंडे जय भूतार्थी हरिणी जय सर्वंगते देवी कालरात्री नमस्तुते. मधुकैटभंती विधातृवर्धे रूप जयशदे नाशवी षडविकारे महिषासुरहंती हे भक्तासी सुख दे नमो. रूप जयशदे नाशवी षडविकारे रक्तबीज वदे देवी चंडमुंड विनाशिनी. रूप जयशदे नाशवी षडविकारे शुभ निशुंभ धूम्राक्षमर्दिनी देवी विक्रमा. रूप जयशदे नाशवी षडविकारे पद्यपादवंदिताये सर्वसौभाग्यदायिनी. रूप जयशदे नाशवी षडविकारे अंचित्य रूप चरिते सर्वशत्रु विनाशिनी. रूप जयशदे नाशवी षडविकारे निष्पापकरिणी चंडी वंदिता भक्तीने तुला. रूप जयशदे नाशवी षडविकारे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी. रूप जयशदे नाशवी षडविकारे चंडिके जे तुला नित्य पूजिती भक्तीने जन. रूप जयशदे नाशवी षडविकारे त्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख. रूप जयशदे नाशवी षडविकारे देशी नाशुत जे माझे कल मज लाभो महाबल. रूप जयशदे नाशवी षडविकारे देवी कल्याण हो माझे मेव संपत्ती उत्तमा. रूप जयशदे नाशवी षडविकारे देवदैत्य शिवरत्न घासती चरणावरी. रूप जयशदे नाशवी षडविकारे विद्यावंत लक्ष्मीवंत सजन. रूप जयशदे नाशवी षडविकारे प्रचंड रैतर्पग्नि चंडी केशर नागता. रूप जयशदे नाशवी षडविकारे चतुर्भुजे चतुर्मुख संस्कृते परमेश्वरी. रूप जयशदे नाशवी षडविकारे विष्णू करी नित्य सूत्र भक्तिनी देवी अंबिका. रूप जयशदे नाशवी षडविकारे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी. रूप जयशदे नाशवी षडविकारे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी. रूप जयशदे नाशवी षडविकारे प्रचंड पूजितांडसे होते निर्गोदानो. रूप जयशदे नाशवी षडविकारे श्री अंबिके प्रचंड भुजदंडाचे होती निर्गोदान. रूप जयशदे नाशवी षडविकारे श्री अंबिके भक्तांसी देशी आनंद थोरतु. रूप जयशदे नाशवी षडविकारे मनासारखी पत्नी संसार सिंधुतारिणी मनोहर लावयती कुलवान सहचरी. हे सूत्र आधी वाचनी वाचा सप्तशती पुढे जप संख्या फुल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्या गल्ला स्तोत्रम दे कुलदेवताय चरणापमस्तु अथ किलक स्तोत्रम. ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्टुप छंदा श्री महासरस्वती देवता श्री जगदंबे प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोग. ओम नमः चंडिकाय मार्कंडेय छंद अनुष्टुप. ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यलोचनाश्रय प्राप्त निमित्ताय नमो सौम्यर्धधारिणे अभिकिलकासवे. हे महास्तोत्र कळपुरे मंत्रसिद्धीसाठी तयासाठी कल्याणप्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धर्थे देतसे. न मंत्र न औषध तंत्र नको आणि साधनांकी जपाविना फळा येते सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेसी दे भगवान शंकर. सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्य गुप्त ठेवी महेश्वर. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी स्थिती पावनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणी. देवी सीम सर्व वावणी प्रसाद सेवनी तिचा किलक नाम या कर्मा शिवप्रोक्त सुमत्र हे ऐसे किलक साधुनी वाचा सप्तशती तया. सदा पार्श्वद देवीचा सिद्धगंधर्व होत असे. संसार भय ना कोटे सर्वत्र फिरता मही. अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरून या किलक निष्किल्य जाणून पाठ हा बरा दोष न राहती कोणी फळे सप्तशती तया. सौभाग्य स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर. मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायिनी. उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा. ऐश्वर्याची पावे सौभाग्य रोग संपदा शत्रू हानी मोक्ष सिद्धी तिला काबुलती जन. श्रीदेव किल्लक स्तोत्रम कुलदेवता चरणपमस्त्र त्रिसूक्त. ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मसूत्र करितीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा देवी षटकार स्वरात्मिका. तू स्वदा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिक असते. बिंदुरूप अर्धमात्र अनुचर तुझे रूप सावित्री संध्या देवी. तू माता परमेश्वर धारण तुझ विश्वाची. तुझ उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रासाची जना. उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मय. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा. हे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणत्रय विभाविनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा. तू श्री तू ईश्वरी. ऋतू तू बुद्धिबोध लक्षणा. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगदारिणी. शूलिनी गदिनी घोर शंकिनी चक्रिनी चापशरदरी देवी भूषण तू परिग्रहित. सौम्य सौम्य तरामध्ये तू सौम्य अति सुंदर परापरा होऊन थोर एक तू परमेश्वरी. सत्य जी शक्ती तू तीस तू सत्य जी शक्ती तीस तूच सर्वरूपी सर्व शक्ती सवयशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टी पालन सार करताना निद्रा दिन तुझ्या गुणी नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूची माय तू. शंकर प्रलय दिस तुझा दार त्याशिवाय सर्वदरी तुझ्या सूत्र ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसिती करावी मोहिते अशी. दुर्दश मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोने. रात्री सुक्त श्री कुलदेवताय चरणापमस्तु. श्री दुर्गाय नमः. आता श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीचा महिमा कैशिमय दुःखैटभ नाश होतो. सुरत समाधी वैशते मेधा ऋषी सांगतो विनियोग.
विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्म ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद अंधशक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रत्यते प्रथम चरित्र विनियोग ध्यान वृत्त शाळ दुर्विक्रीत खडगा चक्र गदानी चाप परिगा भूषंडू शिरा षडगा धारणजी करी त्रिनयना सर्वांग भूषाधारण नीलासारखी कांतीपद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटव स्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमच्चंडिकाय ओम ऐं मार्कंडेवाचे छंद अनुष्टुप सूर्यतनय सावरणी मनगुळीत आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया त्याने मनवंतर दिव सावरणी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी सौरो चिशा माझे चैत्रवंश भूपती सुरतना महाराजा समस्त शितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोल विद्वांसी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरतांची घोर संग्राम तो करी कोल विद्वांसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपले जिंकिले तेही वैरांनी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेना बल लुटून राजधानीची जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊन यश सारतो दुर्दैव लपूप आहे जात असे घोरकानी आश्रम मेधा मुनीचा हिंस्रकी विसावले शोभनीय शिष्य वृंदे रानसुंदर पाहितो तेथे सत्काईला राजा राहिला आश्रमावरी कानने विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीसी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरीकडे करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताच्याची याजवळी दुष्ट ते वृत्तपीडक छळता जनोनंदाशी कोण वारेल त्या काळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजा असतील की स्वकष्टजित जे माझे द्रव्य हाती तयाची मौजे तर उठता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वावणी दुःखी स्वगत त्यावाना मेधांच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा अंतरी दुःखी अंतर जाणणी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून निर्मळ चित्त राजाचे वैश्य गदगद जाळला मोकळे करून चित्त हदगत त्याशी बोलला वैश्य वाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो ग्रह उत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी सुपुत्र स्वजन संपदा विवंजना मस्त्याची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजूवाच स्त्रीपुत्र धन जे वनवासाचे कारण प्रिय लोभी नारिका पुत्र वाचका बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे परत घेते इथून जरा गोंधळ झाला राजूवाच स्त्रीपुत्र धनजे वनवासाचे कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुते पितृस्नेह नसे पुत्रा धनेशू छळती मज पती प्रेमने पत्नीशी आत्मीय वैरी जाळले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ता माझी या पाषाण हृदय आपता न भुले मी पाषाण हृदय आपता भुले मी करू कसे मार्कंडेवाच्या मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैशतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश राजा करी काही वार्तालाभ तयास्थळी राजीवाचे भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु माझं सर्वांगी ममता माझी गत राजाची असव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला वैश्य दुःखी असे इथे स्वजनात करावणी ममता याची ना तुटे दोघेही सारखं झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता जी कोणी झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही नकळो घेरले कसे विवेकही नकी आम्ही मूढ झालो आता पुढे ऋषीवाचे भाग्यवंत समस्यांशी कळे विषय ज्ञाने भोगती दिवसा कोणी रात्री भोगकुणार होते भिन्न भिन्न विषयांची चवी अशी नंतर दिवारात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मृगतायसे भोगती विषया नर नारी परिसौख्य भोगती पशुपक्षी स्वे शुदा तृषय अशी परिमोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळुनी मोह हा असा आपण प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाळ ते मानव इच्छिती पुत्र पशुपक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभावा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चरचर मायांपाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्तांशी वर मोक्षाचा प्रसन्नतेची देत असे जन्ममृत्यू भावने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हितू सर्व बुद्धीची प्रेरुका देवी सनातनी माया पराविद्या तर्के ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामती आता ही परमेश्वरी राजूवाच स्वामी कोण महामाया ही देवी करवा आम्हा जगिती जन्मदी कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन म्हणा ऋषीवाच
जगदरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देव कार्यस्थ व्हावा अजन्माजन्म घेत असे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे. कल्पांती निधला होता श्री विष्णू शेषासनी. कर्णमातुनी त्याच्या मधुकैटभ जन्मले. ब्रह्मासी धावले खाया. ब्रह्ममानी महाभय. विष्णू नेत्री योग निद्रा भावे सूत्र करी तिचे. अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पावनी सारा घडी मोडी क्षणांमध्ये. तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विसक्षण. उपमा द्यावया नाही दुलनेशे कोणी तुझे. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पावनी. जागा नवयाला त्याला योग निद्रेस दोस्तवी. ओम भगवती निद्रावी ब्रह्मासूत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी. ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वतः देवी शंकर सर्वात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदू रूप अर्धमात्र अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तू सृष्टीचा. पालन करते सर्वांची. कल्पांती ग्रासशी जना. उद्भवकाली तू माता. पोषण जीवनामध्ये सहरूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप हे. महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची. गुणत्रय विभाविनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी तू बोध लक्षण. लज्जा पुष्टी दृष्टी शांती तू क्षमा खडकधारिणी. शूलिनी गदिनी घोरशंकीन चक्रीन तथा चापशरधरे देवी भूषंडू परिगायुधा. सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर. परा होणे थोर एक तू परमेश्वरी. सत्य जी शक्ती तू सर्वरूपिणी. सर्वशक्ती स्तवायशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टीपालन सार करता निद्रा दिन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य सूत्राशी मज विष्णूशी माय तू. शंकर प्रलय दिशा तू आधार त्याशिवाय. सर्वधरे तुझ्या सूत्र नसून योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसिती करावी मोहिते अशी. दुर्दश मधुकैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्र. उपजबुद्धी विष्णूशी मारावी दैत्य दोने. ऋषीवाचे तमाधिष्ठात्री देवी स्तवी ते दवाशी. नेत्र नासिक हृदय भाऊ श्री वक्ष विष्णूचे. निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख झाली. एकार नवजलाच्या शेषेनतुनी. योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी. दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर. क्रोध रक्तनेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती. उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला. 5,000 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती. उन्मत झाले योद्धे महामाया विमोहित. दैत्य म्हणती विष्णूशी वर मागा मनुस्पित. श्री भगवान वाचे प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजनी. देवावरी तुका हा दुसरे नलगे मत. ऋषी वाचे धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी वाहती. म्हणती विष्णूशी आम्हा वाजावे जलना तिथे. ऋषी वाच ततस्तू म्हणून देवी शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिरगी हरी. ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रगटली अशी. ऐके महात्मे देवीची वर्णितो मी पुन्हा तुला. ऐम ओम स्वेच्छेद्वेषी त्या प्राकृत भावा टीका मार्कंडी पुराणे सार्वमत देवी महात्मे प्रथमाध्याय गोडा त्रिकुल देवता चरणापमस्तू. अध्याय 2 एकत्र देवांचे उद्भव त्या देवीचा. महिषासुर सेनेची करी निष्प्राण तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रस्य विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता. उष्मिक छंद शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्व मेजुर्य स्वरूपम. श्री महालक्ष्मी प्रित्यर्थे दुर्गा चैत्र जपे विनियोग. ध्यानवृत्त शार्दूल विक्रीडित. ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका. शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टदशी हस्तका. शूलपाश सुदर्शन धरतसे हाती प्रसन्ना. देवी महिषासुरपहारिणी श्री लक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषीवाचे छंद अनुष्टुप. देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दीरण झाले. महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर. महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्य जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित. देवता गेल्या ब्रह्माचं करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणाधिका. महिषासुर गांजुनी स्वय धराधीश्वर. महिषासुर स्वर्गीच देवभूमीचं फिरती ही नदी नदी. मानवा परिपृतीची भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत. नाशया दैत्य ऐसे तो सांगा साधन शक्य ते. देवता पिडल्या बारे ऐकता शिव विष्णू ते. क्रोध रक्त शनी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेज वायू मुखातून. ब्रह्मा आणि शिवांचेही तेज त्यात समावले. इंद्रांदी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव. एकत्र झाले सारे पर्वताकाळ उज्ज्वल. प्रज्वलित महातेज व्यापले सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्री तेजशी तुलना नसे. देवांश तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा. व्यापले ते त्रिलोकांशी. शिव तेजेचे मुख यमराजाची तेजे केस डोईस वाढले. महत तेजे श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून. चंद्र तेजे स्तन दोन्ही. इंद्र तेजातून कटी. वरुणापासून जंगा. नित्यब्ज तेज पृथ्वीचे. पद ते ब्रह्मतेजाने. सूर्यतेजात आगळ्या करंगळ्या. वसुतेजे कुबेराची नासिका. प्रजापतीची या तेजे वाढले तात देवीचे. अग्नितेजात त्रिनेत्र. संदेशा प्रकृतीची कान वायतून झाले मिळाले देव तेजेचे. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावले. होता दर्शन देवीचे. महिषासुर पीडत प्रसन्न देवता झाल्या. अपर तेजे फाकले. एक शूल दिला प्रेमे. पिनकदर शंकर एक चक्र हरी. देवी
आदरे अंबिके प्रति वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नी दिला धनुष्य वायूने भाती दोन शरांसवे ऐरावताचा घंट वज्रातून दिले सहस्र नेत्र देवेशा भाग्यशाली पुरंदरे यमाने दिदला दंड वरुण पाश देवीशी प्रजापती अक्षमाला प्रमातोदे कमंडलू रोम रोमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त डाल काळाने तलवार दिली तिला शिरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चूडामणी देईकडे अर्धचंद्र दे केऊर बाऊशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल फरशा देवी विश्वकर्मा सहर्षतो अस्त्रभेद्य कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षासी श्रद्धा फुलाईशी जय सागर देवीशी देई पद्य पुष्पकरामध्ये हिमाचल देशवारीशी देई सिंहबाई सवयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर देव पृथ्वी धरता महानाग शेष दे नागारतो अन्यान देवता देती अस्त्रशस्त्र भूषणे ऐशी सन्मानली देवी अन्य देवतांनी उच्च स्वरे अट्टहासी ती करीत थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापारी नबी आकाशी शब्द उठले भरले नभ त्यागुने भरले आकाशी गगनी नाद माविना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती भक्तिभाई महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोका शुद्ध पावनी उठले सज्ज दैत्य सुसज्जित दैत्य सेना सामोरे धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनादे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनादा जिथे झाला 10 वाला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पातळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चिक्षुरत्वाधिपती करी शस्त्रजवळच्या तो चामर सैनिकासवे 60 सहस्र तींचा उदग्र स्वामी तो लढे 1 कोटी रतींचा तो स्वामी लढे महाअनु तीक्ष्ण रोम से रोम 5 कोटी रती सवे प्रति 60 लक्ष सवे स्वामी भाषकाला तो लढ गजस्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरबतींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातानी वस्त्र वाहने सहस्र कोटी महिषासुर त्याजस्वे ससैन्य करी युद्धाशी हत्तीरथ हयातुनी तोमर भिंदीपाल शक्ती फरशा खडग मुसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्र प्रहार करती खळ वदव्या देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानी ती फेकती पाश ते काही मारे ती खडग कोणी ते उद्योग सर्व देवान दैत्यांचे दुर्गादेवीस मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्र तोडीते थोडीही थकली नाही मुकुमलान नसे जरा शस्त्र मारी दैत्यांशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवींचे वनात वनवाद सरनाथ असुरामारी विचारे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्रगंत तदक्षणी सहस्र होऊनी दैत्य शस्त्र मारती रणी फरशा भिंदीपालाने खडग पट्टीश घेऊनी सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे ते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदी वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीची हर्षवया ते मृदुंग ठोकती गण भयंकर घंटाना ते मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबली ओढले बांधुनी पाशी मारुनी तलवारती करी द्विधा असुरांची गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शूलाने फाटली छाती शोलोळे भूमीवरी बाणवर्ष करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडळी देवी पुलक दैत्यांचे गतप्रण कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा खाते दुखावले 1 हात 1 पाय 1 डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले दैत्यांचे कंबंधवाद्य ऐकून नास्ती रंगीते तालसूर धरुनिया खडग शक्ती दृष्टी हाती असंख्य धावती देवीशी म्हणती थांब उन्मत शस्त्र फेकती रथ हसती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नुरली जागा रक्तांचे पाठ चालले अरण्य जातो अग्नी दैत्यसेना तशी रणी क्षणात जाळली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्रावन दैत्यांचे ऐसेच वदले किती देवीचे गणते लढती वतती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले श्री अच्युतविरचित प्राकृत भावात टीका मार्कंडे पुराणे सार्वजनिक मंत्र देवी महात्मे द्वितीय अध्याय गोडा श्री कुलदेवता चरणापमस्व अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुर ही वदल धन्य दुर्गा महाबली ध्यान रुक्त
शार्दूल विक्रीडित ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त योधरा जपटी विद्या अभितीव्र मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे डोही धोरण रत्न मुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषिवा चंदन ष्टुप. अध्याय 3. ओम ऋषिवाचे छंद अनुष्टुप. नाश पावनी दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध धावून आला पुरती वधाव्या देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शहर मेरूच्या शिखरीच्या सजल वर्षा होत असे. देवीने निजबाणाने समस्त बाण तोडले जे त्यांचे सारथी अश्वानायसे विदारले. धनुष्य ध्वजा तोडोनी बाणी विंदोनी त्या काळा घायाळंग प्रत्यंगी केला सेनापती तोडे. ढाल तलवार हाती देव तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वाशी मुखला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहूंशी लागता तुटली दैत्यांची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभा ज्याची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळत आला चामर धावणी देवी पुडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबली ऐसी हुंकार करता त्वरे शक्ती जाता नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारत बाणाने देवीने तोही खंडून टाकला तोरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा पैसे उडून या भावी युद्ध सुरू झाली. दोघेही बळ लावी दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मारत ती परस्परांना बातून उडी घेता सिंहाने शिर तुडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षांती माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातून मेलाचा पेटाने करायला तो कधी उन्मत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्काल बिंदी पालाने मारित देवी ते दक्षिणे देवी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्ते मारला त्वरे उग्रवीर्य महानु दैत्य तेही विदारले बिडाळ तलवारीने धडापासून तोडला दुर्दल दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला. सेना सहरताई शेरड्याचे रूप घे खळ महिषासूर दे ताप देवीचे गंत्र असले हुदंडा देत कोणाशी खुराने मार देत असे पुष्टसिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेरे निश्वास वाईने कुणी धरायाशी किती झाले देवीचे गंत्याक्षिणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासूर धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासूर त्वेषाने पर्वत उचली तोरे शिंगाने फेकोनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा उच्चाने उडती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाने हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली वदर्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रणिबंध तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वारा शिरावरी शनार्दी नर तो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहांशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडाग्नी अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोकात रसले तसे चराचर त्रस्त झाला घाबरे फिरती जण सुरभा पिऊनी आंबा अमृतोन्नत पावली रक्तनेत्री हस्ते जगन्माता महाबली बलोन्नत दैत्य गरजे शिंग मारुनी पर्वत फेकी आकाशी पडावी अंबिकेवरी देवीने बाण सोडून केली चूर्ण महाचल रक्तष्टती सुद्धा सेवी वाचा शेवटे प्रकल्पित देवी वाचे तुझा विक्रम पाहू दे जवरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणी गरजेतील सुरेश्वरी ऋषी वाचे ऐसे बोलून ती देवी ताबी पायामध्ये कळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोध दिला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडीत त्यांचे महिषासूर मर्दिनी हा करणी झाला दैत्य सेना पळे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी गाती दिव्य दुर्गस मांडती यशगंधर्वते गाती करते नृत्य अप्सरा श्री विचित प्राकृत मार्कंडे पुराणे सार्वजनिक महत्त्व देवी महात्म्य तृतीय अध्याय गोडा श्री कुलदेवता चरणापमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवताद्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडलेले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान वृत्त स्नग्धरा ओम कालाभ्राजी कटाक्ष हरिकुल भयदा चंद्रभाळी जयशी शंखचक्र कृपाना त्रिशूल करधरा धरी नेत्रत्रयाशी सिंहस्कंद धीरुडा त्रिभुवन अखिल पूर्णा तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाका सुरी मुनी भवती सेवती सिद्धीशीजे ओम ऋषिवाचे वृत्त वसंतातिलक दुर्गा महान महिषासूर दैत्य मारी शक्रांती देवन्न म्हणली नव्हता भारी लावण्य अंग फुलती अशोक्यदानी देवस्य स्तोत्र करती सूर्णमृतेने जी विश्वव्यापक जगतात्मशक्ती ते देव स्वर्ग भुवनीची विभूती जी पूजनीय ऋषीदेव जगज्जनाला होती नमिता ही तदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवानंता ब्रह्मा शिवन वद्वेनी ते स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहू विचार शुभमंगल भावनाचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभ्याग
सद्मूर्तीवर मी श्रद्धा महान कुलनंतर लाजायशी पायी जगास नमित तिची आपदाशी नवर नाही तो देह रूप चित्तायसे ते शौर्य असुरनाशक थोर जैसे जी देवी दैत्य समळी सकाळात शूर चरित्र अद्भुत कसे स्तव मी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमोने हरिहर तुला नस दोष कुळ आधार तूच जग सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परम प्रकृती समजता स्वहा स्वरूप तुझे तो नाम घोषे यज्ञत होती सुर तृप्त तो देशवासे श्रद्धा तृप्ती पित्रा तो कारणाने तेने सुद्धा जण तुला म्हणतात माने तो जो मोक्ष साधना आणि चित्त महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूळ ज्याचे अभ्यासती मुनी जया निगमापताला विद्यापारा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शब्द रुग्ण यजू आणि सुसाम तू शब्द रुग्ण यजू आणि सुसाम छंद ऐश्वर्य षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी काळाती पीडा निवारक तू अशी तूच भाग्यमूर्ती शस्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौकात्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदयत वस्तचिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोरमान ईशे सुवास अंबला शशीपूर्ण बिंब लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पावनी क्रोध चढला महिषासुराती केला प्रहार नवला माता ईशी चंद्राने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयानं ज्या पाहतात महिष तुन सोडी प्राण भील काल ही भक्ता मुखाला पावन तेनच सुविनाश तरी काळाला संतुष्ट तू तर जावा इथला भोवत क्रोधे तुझ्या अमित वंशी विनाश होतं प्रत्यक्ष दिवशी उलस नाशी तो मारिली सहकळ महिषासुरासी तू सुप्रसिन्न तरी या जगी म्हणा त्यांचा लाभेशी श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवकता मिळतात योग्य धन्य तो पावती जगी मिळून श्रेय धर्मानुसार सुकृती करते सुकर्म ते भोगती तो कृपावर स्वर्गधाम तू एक निश्चित मनोर्थ पूर्ण करते त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे निवती नामे तुझ्या भय हरे बहुपीडितांचे तू बुद्धी तेजे जगती ही ते इच्छुकांची दरिद्र दुःख भयहरिणी एक तुझी स्वरूप कारणी बिंद्रावली ते तुझ्याची पावत सौख्य जन या शुभकामने तू मारशी खळ जनारणी श्रुतेन ते नरकगामी बहुसागरी मुक्त व्हाय दैत्य जना वदसी तू सदैराय तो दृष्टीपात जरी जाळीले विश्वसारे संहारी ती असुर तू तरी शस्त्र बाळे स्पर्शे पवित्र होऊन उतरा हा भाव तर तो मला तिथे असावा पावनी खडग त्रिशूलांची महान दीप्ती अंधत्वेने असुरा बल कोण नेत्री चंद्राने तो सुदर्शन जास्त होते अंध तो येईल तयास कसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवी शूल लावण्य कांती चित्तव चित्रपती अतुल निर्ग होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकीशी रूपद्रा करुणाद्र प्राणी लावण्य सुंदर जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझ विन जगात आहे युद्धात निष्ठुर कृप हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी सहारेली हरिदय त्रैलोक शांती दैत्यास स्वर्गपद त्रैलोक शांती दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभय तो चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी बळे छंद अनुष्टुप शूलाने रक्ष हे देवी शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करून या पश्चिम दक्षिण पूर्वे रक्ष चंडिके आमा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयंकारी मनोहरी त्रिलोकी तुझी जे रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागोने खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा संरक्ष आहे तू असदा ऋषीवाचे जगन्माता महादुर्गा चविली ऐशिया परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजित देवता दिव्य धूप भक्तिभावी सुगंध अर्चिती दिला प्रणाम करतो देवी प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मनी जे इच्छा वर मागावा वर तो मला तुमचे मनी जे इच्छा मागा वर तो मला देवी वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वेरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू माग महेश्वरी आठवीताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तारावे गे गातेचे स्तोत्र द्याचे वैभवित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवत अंबेता प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदावे ऋषीवाच्या प्रसन्न केले देवांनी भद्रकाली जगद्दायिता तथास्तुवर देवांनी झाली गुप्त तिथे रूपा त्रिलोक हित करते जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांना बोलिलो मी सवस्तर पुढे देवहितांसाठी निशुंभ शुंभ वासवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षाया प्रगट येते पुन्हा पुन्हा श्री अजितुची ते प्राकृभाव टीका मार्कंडे पुराणे सार्वनिक मध्ये देवी महात्म्याच्या चतुर्थ अध्याय गोळा श्री कुलदेवता चरणपमस्तू अध्याय 5 श्री देवीशी स्तवित देव सांगती चंडमुंडते शुभ पाठ विद्युताशी निराश दूत येत असे विनियोग ओमस्ते श्री उत्तरचित्र रुद्र श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमाशक्ती ब्राह्मरी बीजम सूर्यसत साम्य स्वरूपम श्री महासरस्वती पृथ्ते उत्तरचित्र पाठे विनियोग ध्यानवृत्त शार्तुल विकृत ओम घंटा शुलहाली निशंक मुसला चक्रधनु सहायका हस्तांची धरुणी जगत दशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्रत्वा त्रिजगता आतारभूता महाभावे नित्य सरस्वती भजत मी सुगंधी केले स्वा ओम क्लीम ऋषीवाचे पूर्वी शुभ निशुंभाने हरविला शशीपती त्रैलोक यज्ञ भागाशी त्याचेपासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती अपराजिता देवी ते देवास्मरण झाले आपत्तिकारी स्मरता मजनीची धावणे देवांशी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देवी अंबिका आठवणी
वरालागी संकटी सोडविनी मी देवता चिंतुनी ऐशा हिमालयगिरीवरी भगवती विष्णुमया स्तविती मन लावणी देवा उवाच नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी नियतवंदित तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धत्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः तू दुर्गाम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्ण धुम्रेश नित्यवंदना अति सौम्य अतिरुद्रा वारंवार प्रणाम नमो हे जगद्दाधरा कृती देवी नमो नमः जी देवी सगळा माझी विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चैतना मनवित असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी सुधा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये छाया रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये जात शांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दृष्टी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठा सर्व प्राण्यात व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे स्तविती जिला सुर जी सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हा विपदा कदापि उदंडग्रासिदा आम्हा सुरा प्रणमामी करतो निरंतर विनम्र भावे स्मरतात तिला जणी आम्हाला राव विपदा कदा कोणी ऋषीवाचे छंद अनुष्टुभ देवता स्तवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आले राजा दक्षिणी विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोली तिथे तिला स्तोत्र माझी हे गाती शुभाने तुझे लेखले पराभूत शुभ निशुभ म्हणजे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव जावला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहुशुभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंड ते पहा ती अंबिकेची लावण्य देष्टीसी जावणी सांगती शुभ एकलावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानाची नसेल पाहिली कोणी कोण कोटली शोध घे सुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनी पहा जावणी तू स्वयंमणी हत्ती आणि घोडे त्रिलोकरत्न मालिका हे सर्व तुझ्या सदैव शोभती प्रभू पारिजात तरुश्रेष्ठ उच्च श्रोत्वा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंसयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्य हिरावला किंजन केली युग्नमाला सागरांतरा दिली कांचन श्रवी जे क्षेत्र होते उरुणाच्या घरी प्रजापतीची यापाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीता मृत्यूशक्ती सागरातील रत्नाचे वरुणपाशी तो आज निशुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्येशा सररत्ने तुझ्या घरी स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नव्हे प्राप्त तुला कशी ऋषीवाच्या एकोणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यांशी शुभ सांगितला येत होता आज्ञेने माझे जावे बोलावे देवीशी असे उपाययोजने असे आणावे दे सतरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा दूत वाचे देवी दैत्येश्वर तुझ्या शुभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वत्र आज्ञा मागती देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठांनी दिला संदेश ऐकतो मम त्रैलोकी अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ मागई मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिरा मी इंद्रवाहन जो असे उच्च श्रवाश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिली मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे
ते सर्व माझ्यापाशी सध्या आहे. तर सुंदरी स्त्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते आम्हापाशी तो यावे रत्नवल्ली की ममानुज महाशुरात्वर मजसेव तू सुंदर चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरी अतुल पावशी मधुने ग्रह विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तू आमज ऋषिवाच ऐकुनी दूत वचना दुर्गा कल्याण सस्मित गंभीर बोलली त्याश जी धरी त्रैलोके देवाचे सत्य तू बोलला दूता अल्पमित्या नसे ते परिमत प्रतिज्ञाशी निश्चय पाहिला जा करू मी मित्य तो कसा ऐका ममीचे मत जिंकील संग्रामी मम गर्वासनाशिवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी तोरे वरावे मज्जा सांग विलंब काय साहित्य तू वाचे देवी गर्व तू उशी मज सांग नको इथे आणि शुभ निशुंभा पुढे जी उभा राहील कोण घे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटीनार तू कोटी युद्धात राशिवी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्यांसवे कैशी अभिलेरणीची शुभ निशुंभाजवळी मानाने चर तू आता नातरी केस ओढून तृणत तिथे तुला देवी वाचे शुभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचार वाचून आता तू सांग जाऊन बोलिलो ते मी आदरे उचित करावे त्यांना होईल मान्य ते जया ओम श्री अच्युत विरचित प्राकृत टीका मार्कंडे पुराण सार्वजनिक मंत्र देवी महात्मे पंचमध्याय गोळा श्री कुलदेवताय चरणापमस्तु अध्याय 6 धूम्रलोचन व ध्यानवृत्त शार्दूल विक्रीत ओम नागाधीश्वरी बयसली फणिमय दीप्त नाळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रेखिली माला कुंभ कपालांबुज करा चंद्रार्ध वै दिसे सरज्ञेश्वर भैरवाद्यकनी अशी पद्यवती त्यात असे ओम ऋषिवाद अनुष्टुभ देवीचे ऐकुनी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजस विस्तारे करी वृत्त जावले ऐकुनी दूत वचना सकृत दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्याचा सेनापतीशी बोलत तो आज धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरुणी केस दुष्टेचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व कोणी अवश्य त्यांना वधावे तो महाशुरा ऋषिवाच आज्ञांकिता असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुभ निशुंभांचे पाशी मनी गर्जुनी चालतो न मानशी वचना तरी ओढीनं केस मी बलपूर्वकपणे क्रोधाने नील बोलला असा देवीवाचे दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज उडून नेताना करीनारी काय मी ऋषिवाचे ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन ओंकार मात्रे अंबेच्या दक्षिणी भस्म झाला दैत्यसेना महाकृती धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्ष चालला देवीचा वाहन हलवून या गर्जुनी सैनिकां माझी पडेला कुदुनी तोरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदाळी जबड्यांमध्ये घायल करून टाकी महादैत्याचे सिंह तो नखाने फाडले कोणाकोणाची पोट तुझिरी चपेटा मारून कोणा धडाशी करी भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पितसे रक्त हलवून या अतिक्रुद्ध असा सिंह शरणार्थीचा उतरला मारी असुरसेना देवी प्रिय महाबळी धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधी शुभ संतप्त झाला कापती ओढ दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा देते असं तो तेव्हा एका दैत्य महाबळी धरुणी केस ओढा ती आणा देवी इथे त्वरे न तरी एका हे शस्त्रार्थ घावही करा असुर आपली विद्या टाकून देवीचे वरी वधाव्या जागच्या जागी नको जिवंत ठेवणे तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढून तयांना आणा दुष्ट स्त्रीवत दाबरी श्री अच्युत विरचितम प्राकृत भावटिका मार्कंडे पुराणे सार्वजनिक मंत्र देवी महात्मे षष्टोध्याय गोड श्री कुलदेवताय चरणापमस्तु अध्याय 7 चंडमुंडवत ध्यानवृत्त स्नग्धरा ओम ध्यावी रत्नपीठा मधुर शुकस्वर एकीजी श्यामलंगी पद्यशी पाय ठेवी शरीशी शिकला वाद्यवीना सुरंगी कंठी कल्लारमा नियमित विलसे जुळती रक्तवस्त्रा पातंगी शंखपाच्या मधुर मधुगंध कुंकुभाळी विचित्र ओम ऋषिवाचे छंद अनुष्टुप आज्ञेने शुभदैत्यांच्या चतुरंगीने घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रासह चालले स्नेहाचे वरी देवी मंदे हास करतसे दिसे हिमाचलाचे सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धराण्याला भवानीशी तत्पर सर्व आले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळ रंगमुख्याला क्रोधे संतप्त आली ललाटी भ्रकुटी वक्र त्यात विक्रान तलवार पाश घेऊन काली प्रगटली सोय विचित्र खटवांगधरा मुंड माळा गळ्यांमध्ये चित्तचर्म परिधान शुष्क मासा भयंकर दिविस्तर वदना जीवात्रल भीषण निमग्र रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याचेवर कालिका भक्षी प्राणास त्याचे पार्श्व रक्षक मारले माहूत अंकुशधारी संघटक सैनिक एका हाती धरून या त्याच ती प्राणभक्षित सारथी रशाश्वांदी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होत असेल आथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढून गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची अस्त्रे तोंडात धरून तोरे तोडून फोडून टाकी त्यात चावीत अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंतांगरे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाकळ शनत मारली सेनासुरांची महाबली कोली देवी काली देवीवरी तेव्हा धावेचंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षा संगरी भयानलोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली बाणचक्र पडून या हातातील लीन तक्षणी
क्रोध गर्जना केली. कालिनी विकटाभूत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे. धरुणी केस चंडांचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता. देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे. महाबली चंडमुंड संग्राम मारत असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जनी थोरती. चंडिकेजवळी गेली विजयनूत बोलत. चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला शुभ निशुंभांशी. आता वदावे तो स्वैर ऋषिवाचे पाहुणी मुंड दोघांचे. चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी. कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारून आले तुमच पाशिके. चामुंडा म्हणून लोक तुझी सत्कृती होईल. स्त्री अच्युत प्रापपाटिका मार्कंडे पुराणे सरलिक म्हणतो. देवी महात्मी सप्तमध्याय गौडहा. श्री कुलदेवताय चरणापमस्तु. अध्याय 8 रक्तबीजो ध्यान रुक्त उपेंद्र वज्रा. ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनित्री दळित पाशकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मंदिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिवाचे छंद अनुष्टुप. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबळी संग्रामी मेली पाहुणी. शुभ संताप लावणी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणाम. आज्ञा देऊन या शुभ साधी संग्राम सिद्धी. सेनापती जे 86 उदयुद्ध चला रंगी. 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला. 50 कोटी ते वीर्य शौर्य शतधोम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे. सैनिकास वीरनंगनी कालक दौरद मोरे कालके महासुर. युद्धाशी सज्ज होऊन ममाज्ञेने चला तुझे प्रखर शास्ता. तो शुभ आज्ञा दैत्यांची देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी जात असे. भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकाराणी. टंकारनादे भरवी धरणी नंतर देवीचा सिंह तो गर्जे. घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र. आणखी बहु धनुष्यसिंह घंट्याचा नाद गेला दिगंतर. उल्हासमुख काली ते वाटले विजयास्तव. तुमरनाथ तू ऐसा ऐकून दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सकृत सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रांती देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळ गेल्या. दैत्यसंहार इच्छुनी रूपवेशाच्या देवाची शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्र घेऊन हाती आले युद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानाशी अक्षस्त्र कमंडलू आली. श्री ब्रह्मदेवाची शक्ती. ब्रह्मंदिरा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलधरिणी. कंकण महानागाची बाई चंद्रभूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती. अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन. शंख चक्र गदर शारंग धनु हाताशी. एक हातात खडग ते. श्रीहरी यज्ञ वार शक्ती ते तया. वरास्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित. नरसिंहाची नरसिंह परी आली ते. ती केश ताडित ते क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र सातळे. देवी शक्ती सवेचंडी पाहुणी रणी शंकर वधावे शीघ्र. हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे. देवीपासून ते वेळा देवी भीषण चंडिका झाली प्रगट. संग्रामी गर्जे सतशिवा तशी. ती अपराजित देवी जटाढोमे शंकरा मनी दूत होनी. बोध शुभ निशुंभते त्या तिगर दशी. तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध त्यांना संदेश सांगण्यास. दैत्यानं जा पाहताय जीवित पाहिजे तरी. स्त्रीलोकराजे द्या इंद्र देवांशी यज्ञ भाग. तो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षेतील तदक्षिणे. शिवदूत जिच्या झालात ऐशी सन्मान ती जगी. शिवदूते तिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोध असे कोणी कात्यायनी जिथे असे. सकृत दैत्य तढाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर दैजाच्या ते दैत्य हस्त्र झोकती रष्टी शक्ती बाण आदी देवी लागून मारती. टंकारुणी धनुष्याशी अस्त्रशस्त्र प्रतिशस्त्र शस्त्र तोडी त्यांचे. देवी भीम पराक्रमा शूल मारून ती काली खटवांगे वधुनी कोणा शत्रूच्या घेऊन प्राणा विचारी रणभूमीशी. ब्रह्मांनी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे. तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य सहर साधित. इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी. वाराही दैत्य दाडांनी चक्रांनी वार साधुनी. असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी. नारसेन खगराने फाडी दैत्य महाबली करुणी सिंहानादासी रणी फिरे भयानक. शिवदूतीची अनादे भयभीत असुरते. शिवदूतीचे हस्ते वध त्याचा होत दक्षिणी. मातृंगण महाक्रोधी वतता दैत्य सैनिका. पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊन. दैत्याशी पळता पाय रक्तबीज महाकळ. युद्ध लागी दयेकाळी तया संग्राम धावला. रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंबही. तद्बत दुसरा दैत्य उद्भय लढणार. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्र मारी लक्ष साधुनी. घायल दैत्य जाहला. थेंब रक्तातून आले किती तुके दैत्य धावले. युद्ध खेळवाया लागे सर्वांची पूर्ण अर्थता. वीर्य बल शौर्य एक रक्तबीज समान ते. रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रण. मातृंगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते. शस्त्र भीषण वर्षात आली संग्रामभुवरी. पुन्हा वज्राची घावे घाया रक्त सांडितो. रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक. वैष्णवी चक्र सोडणी करी घाया दैत्य तो. एंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे. चक्रचा घाव तो लागून रक्त जे
सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापरे शक्ती मारुनी कौमारी वारही खडग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीज समाहित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवर येळणी गदाघात करून या सौशर्य पूर्ण दाविले शक्तिशूळ दिगतांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज त्यातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी तुझ देवता पावनी खिन्न देवांशी खाली चंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसराय तो आतरे माझे शस्त्रपाताने गाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे तो महामुखे सहारता रक्त सारे विचारत रणत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर नाही ऐसे बोलणं पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवींचा थोडी दुःखी न झाली गदा सोसली चंडिका रक्तबीजाची या देही देवीने गाव घातले सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जेव दैत्य मारी देवी दक्षिणे वज्रबाण खडग रुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नवे पुन्हा एने विधी शस्त्रताने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी रूपा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याचे धैर्य देवांशी झाले मातृंगना महासौख्य रक्तबीजन राहिला रणमध्ये अतिहर्षी नाचती देवता श्री अच्युतच्या प्राकृत भावटिका मार्कंडी पुराणे सर्विकमध्ये देही महात्मे अष्टमध्ये गुडा श्री कुलदेवता चरणापमस्तु. अध्याय 9. निशुंभ व ध्यानवृत्त वसंतातले कोंब बंदुक कांचन तनु ऋतू ऋषी राक्षसमाळा शोभे भुजत वरदाश कुश पाशभाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदरार्ध नारी भावे तिला शरण मिनित अंधकारी ओम राजोवा छंदनुष्टुप विचित्र कथा ही अशी स्वामी सांगितली मध्ये देवीचा महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रनिमेला आता शुभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते म्हणून ऋषीवाच्या रक्तबीजाने दैत्याचे निष्पन्न पाहतारणी शुभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुनी क्रोधांतरी दाटला मागे पुढे चहूबाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओटा दैत्य देवीशी मारण्यास शुभ सक्रोध तो धावे हरवी मातुंका गणा मारावया चंडिकेशी संग्राम झाला उभा मेघापरी बाण वर्षाचा रणी चाले भयंकर शुभ निशुंभ ते योद्धे देवी शुद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया विरांगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी शूरप्रबाण देवींचा निशुभांच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडीत दक्षिणी लागता देवी सोडी तत्वत शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडलीमध्ये द्विभाग होऊन पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुनी बुक्का शूरमध्ये तोडला चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुभांशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला तेव्हा देवीने शुभांचा क्रोध वाढून वजावया अंबिकेशी रणी तो धावा घेत असे अनुपम पूजा आठ सायुध बसला रती झाकली नभ शुभाने शोभा अद्भुती दिसे तो येता शंख देवीने वाजविला ती बळे प्रत्यंचा ओढून केला शब्द दुसरा संगरी घंटा ती वाजली भारी दैत्याची ती थरारली दिशादाही भरून या ध्वनी केला नभावरी तेव्हा गर्जित असे सिंह गर्जितकार थांबले गर्जनेने मुगेंद्रांच्या गुंजित झाले की ती कालीने उचलून हात भुवरी मारले तयांच्या शब्द वाढून पाहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य देरणी होती भयभीत कित्येक शुभांशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्ट आता इथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जिती मुखे शुभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती तिच्या देवी मारुनी बोताटी शक्ती केली पराजित शुभ तेव्हा सिंहनादे गंज वितळे लोके ध्वनी ते पडले मागे होते ते पाहिले राणी शुभांनी बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुभ तोडी तयशरावी शूलाने मारिता शुभाला मोर्चा पडे भूमी डोळा न उघडे ऐसा चेष्ट पडला कळ निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणांमध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करीत असे तसे सहस्र बावनी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन जणी केले चंडिकेवर त्याविरे दुर्गमहरीने देवी क्रोधे सोडून ती चक्र बाण तयांचे ते तोडी क्षण लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती करून या वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुनी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यात दिला चंडिका पाहुणे ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुभांच्या तनुतून देवी शिम्मने त्वेषाने राहा उभी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हासली जोरजोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवत तेव्हा वदती देवी दैत्य मंडळे कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्मानींच्या मंत्रीने निस्तेज झाले किती त्रिशूल माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वारही ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी झिरित इंद्रिती वज्र मारून असंख्य वरी दुर्जना दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला स्त्रियाची तुळची प्राकृत भावटिका मार्कंडी पुराणे समीपमध्ये देवी महात्मे
9वा अध्याय गोड हा श्रीस्तु शुभम श्री कुलदेवता चरणापमस्तु. अध्याय 10वा ध्यानवृत्त वसंत फ्लिक जितप्त हेमवत्त पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुष्य रहित कुश पाशशूळ बाहू सुशोभित जिजे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यात दुतेंद्र तुलेका. ओम ऋषिवाचे छंद अनुष्टुप निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सव्यमृत पावनी शुभ सकृती बोले तोंबिके प्रति गर्वद होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ तुझे सहाय तू सर्वांचे तेने विजय हो. सहाय्य तुझे सर्वांचे तेने विजय हो. तुझा देवी वाचे दुष्टान्य नसे कोणी मी एकटी जगी माझ्या विभूती आश्रय द्रुपी मिळती पहा. ब्रह्मानी आदी ज्या देवी आंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पायी शुभ महाबली देवी वाचे माझ्या विभूतीच्या होत्या मद्रपी लीन होऊन एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे. द्वाशुरा ऋषिवाचे पाहती दानो देवी संग्रामी शुभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर भीषण देते वाटे विस्मयकारी योजना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंकेतवरी शुभ निवार कच्छ विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुभते टाकी देवी हुंकार गर्जनी सोडी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणवर्षा बाणशास्त्रा देवी झाकली सकृत बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैते इतती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली. शतशशी दीप्तयशी ढाल घे तलवार तो चौताळून या क्रोधे धावला देवीचेवरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगुल घेऊन हाती दैत्य देवीचं लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल तोडता त्वरे बुक्का मारवया लागे मूठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्काचा पेटा दे सुरेश्वरी छातीत त्यांच्या थोर आघात झाला. शुभ एकाचा पेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाली संग्रामांशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावत नभात लढती दोघे शुभदेवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्री शुद्ध आणि मुनिजन आश्चर्य कळती जिथे आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला जिथे तिथे उचलून या शुभांशी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारवया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराजे शुभ आला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकून ते देवी पाडी त्याला दरेवरी समृद्ध पर्वत द्वीप झाले कंपित ते द्वा उडाला प्रांतात त्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्त आले सर्व लोक दक्षिणे दुरात्मा शुभ तो मेला नभसुस झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुशीळ नद्यांशी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुभ मेला परिसोनी देवी देवहर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरा गंत आलाशी धरुणी नाचतो नबी वायू सुपावन वायू सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नि भीषण युद्ध भीषण शब्द थांबले. श्री प्राकृभाव टीका मार्कंडे पुराणे. सार्वनिक म्हणते देवी महात्म्य दोषमाध्या कुडा श्री कुलचरणा अपमस्तु. अध्याय 11वा देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वर ते देवता जन ध्यान छंद आर्या गीती बालरविवत कांती शशी भाळी सुस्तंत्रयी नेत्री स्वास्थ्य वदनावरती वरदा पाश कुशपाश अभयते हाती ओम ऋषिवाचे वृत्त इंद्रवज्रा देवी वदी शुभ महासुरेंद्रा इंद्रादी कवन्नी करुणी समोरा कात्यायनी सूर स्तोत्र गाती त्याचे प्रसन्न देवी कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माता जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्षक जगा शतरा अधिश्वरी तू चराचराला आधारभूत जगतासे एक महिस्वरूप उपस्थित तू अशोक शौर्य सीमा तवपार नाही पाणी जगा तृप्ती तुझी होई तू वैष्णवी शक्ती अनंतवीर्य मूलाग्र विष्मा परमा तू माया मोहित तुझ्या जगदास केले मोक्ष तो अलोक कित्येक नेले विद्या समस्त तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकाळ जगाला वाणी पराशब्दना तुझ्या स्तवाला छंद अनुष्टुप सर्वभूत स्थिता देवी स्वर्गमुक्त प्रदायिनी स्तवया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापोर्ग हे देवी नारायण नमस्ते कलाकाष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वेश्वरोत्तर शक्ती नारायण नमस्ते सर्व मंगल मांगल्य शिव सर्व साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते सृष्टी स्थिती विनाशाय शक्ती भूते सनातनी गुणश्रय गुणमय नारायण नमस्ते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वसे त्रिहरे देवी नारायण नमस्ते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशुभ्य रक्षिके देवी नारायण नमस्ते त्रिशूल चंद्रदिहरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्ते मयूर कुकुटवृत्ते महाशक्तिधरे नगे कौमारी रूपसंस्थाने नारायण नमस्ते शंखचक्र कदा शारंग ग्रहित परमायुधे प्रसिद्ध देवी वैष्णवी रूपे नारायण नमस्ते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वरारूपिणी शिवे नारायणी नमस्तुते नरसिंह रूपिणी उग्र दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमस्ते किरीटिनी महावज्रे सहस्र नयन योज्वले वृत्र प्राणहरे इंद्री नारायण नमस्ते शिवदूती स्वरूपेण हृदयदत्त महाबले घोररूपे महारावे नारायण नमस्ते द्रष्ट कलरवदने शिरोमाल विभूषणे चामुंड मुंडवंथने नारायण नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी सुदे ध्रुये महाराणी महाविद्ये नारायण नमस्ते मेधे सरस्वती वरे भूती ब्राह्मवे तामसी पाववे नियते ईशेस नारायणी नमस्ते सर्वस्वरूपे सर्वेश सर्वशक्ती समन्विते भयत रक्षी
हे देवी दुर्गे देवी नमस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमस्तुते. ज्वालाकाराल अत्युग्र सर्वसहंकारी जो त्रिशूल भद्रकाली हरो भय नमस्तुते. नाशवी तेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाशवती कंठ रक्ष माता जशी सुद्धा सुशोभित खडग आदी दैत्यांचे रक्तमास ज्या चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा आमचा. वृत्त इंद्रवज्रा आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा पूर्ण तू रुष्ट होता. आश्रित तेजेंना विपत्ती त्यांना तोदाश्रितांचे बळ पीडितांना. येणे विधी त्वरण रंग केला हा दैत्य सिंधू शनी आटविला. रूपा धरुणी बहुधात्मवृत्ती केली लीला तो अकरी लोकन व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संस्था. ममत्व करते तर महांधकारी तू चाळविशी भ्रमी उष्टी सारी. जिथे अति उग्र विषारी नाग जिथे रिपू डाकू महाकजाग दावनली सिंधुत सोबतीशी तू रक्षिसी सकळ जनांसी. विश्वेश्वरी पाळशी तुझं विश्व विश्वात्मिके धरशी तुझं विश्व विश्वेशवंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती. वृत्त वसंता तिलक व्हावे प्रसन्न परिपालनी शत्रुहंते. रक्षी सदा रिपुभय तामा समर्थे पापास नाश करून सुखवी जगाला. उत्पात पाकशमी जन आपदाला चंदनुष्टुप पावा विनम्रांना. देवी विश्वरते हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे. देवी वाचे वर मागा देवता न विचारते तुमचे मने स्वरूपकारासाठी मी वर देईन सत्य तो. देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वेरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा. देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगांमध्ये शुभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंद गोपग्रही तेव्हा यशोदांगर्भी जन्मुनी. विंध्याचलात रावणी वदिन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मारणे. वादळ दया दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्प होतं त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्यूलोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोन जास्त विधी मुनी ते मज. पायीने शतनेत्राने मुनी जनात मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे ममध्ये ही शाख उत्पन्न होतील वृष्टी तो वरी लोका देतील प्राणदान ते. शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदिन दैत्य दुर्गम. दुर्गादेवी महाख्याता तेने पावे नाव मी. हिमरूप हिमप्रांती मध्ये येणे असे पुन्हा. रक्षवया मुनिवृंदा वदिन राक्षसास मी. भक्तीने नम्र होऊन स्तवतील मुनिमद. भीमादेवी नम्र होऊन स्तवतील मुनिमद. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी. अरुण दैत्य तो तेव्हा त्रिलोकात राज देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊन तया महादैत्याला गे होईन प्राणांती मी. ब्राह्मरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन ना शत्रूचा. श्रीवरची तुझे प्राकृभाव टीका मार्कंडे पुराणे सार्वजनिक मत. देवी महात्मे 19 अध्याय गोडा श्री कुलदेवताचार नापमस्तु. अध्याय 12 देवी चित्रपाट्य महात्मे ध्यानवृत्त शार्दुल कांती विदशी मुगेंद्र वैना भासे अतिभीषण कन्या खडग धरुणी ढाल करीती भावेजीचे सेवना. हाती चक्र गदा धनु शर अशी पाशदिकी तर्जनी. दुर्गा अग्नि मायात्मिक शशीधर नेत्रत्रया ध्यातमी. ओम देवी वाचे छंदनुष्टुप. प्रतिदिन जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी. मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुभ निशुंभ संहार प्रसंगी वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने एकता माझे महात्म्य अतिउत्तम. तयाशी पापस्पर्शिना आपत्ती राहीना कोणी. दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे भय राहीना भय राजा राहुते. अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी. एकता भक्तीने हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा. महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिर सविधा नित्य माझे महात्म्य जास्तळी. सन्निधान तेथे माझे तेथून न जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे. विधी जाणू न जाणू तो करी भाविक मतपूजा. बली पूजा होम आदी सहर्ष सेवने मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकते. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळसुत संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामांचे ऐकता भय जातसे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील जे. राही वंश स्वभक्तांचा आनंद स्वरूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी. ग्रहाने ग्रासता कोणी महात्म्य एकनी बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्न शांतता. दुःस्वप्न तेही सुस्वप्न होत असे. पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांतिकारणे पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविले हे. दुराचारांची या नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझी सामिप्य देत असे. पशु पुष्पार्थ धूपदी गंधदीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी. अन्य भोग समर्पणी वर्ष दानत प्रीतीने करता पुण्य. माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य होत आरोग्य देत असे. अवतार कथा माझी पूर्व सर्व भूतात रक्षित.
युद्धचरित्र जे माझे नाशिवी दैत्य दुर्जना मनुष्य भयवैऱ्यांचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्म स्वीकृत त्यापरितम तसेच ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सहितकारक अरण्याप्रती एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडती वना सिंह व्याघ्र गजरा आणि येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वादधाडे अथवा बंद घालित वादळ उठणी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्नबाधा नव्हे त्या मतप्रभावी सिंहादी डाकू वैराची यामध्ये स्मरता पळती दुर्विघ्ने मनमय मासी ऋषिवाचे बोलणी भगवती चंडिका चंड विक्रमी पाहता सर्व देवांशी तिथे गुप्त झाली देवता स्वधिकाराशी निर्भय भोगू लागले यज्ञभाग सर्व प्राप्त होण्यास लागला शुभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्दिवंशी ते वदता उग्र तुला विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वर राजा भगवती अंबा असून नित्यरूप ती जगता रक्षणासाठी जन्म घेईन पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रतिता तुष्ट होणी ऋद्धी विज्ञान दान दे भूपाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयंती महामारी रूपधारण जी करी समाई साथ होते जी अजन्मा सृष्टीरूपती सनातनी तीच देवी समाई सर्वसुरक्षित अभिचित दयाची वेळी लक्ष्मी रूप मिळे जाणार दारिद्र्य दुर्गम भागामध्ये अभावी तिचं लागत स्तुती करता पूजनी गंधधूप फुला देखील ते पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री चतुर्थीचा प्रभाव टीका मार्कंडी पुराणी सार्वजनिक मते देवी महात्म्य दौश्रद्धेय गोळा श्री कुलदेवता चरणापमस्तु अध्याय 13वा देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशेषी ध्यान छंद अनुष्टुप ओम बाल सूर्यपरी कांती चतुर्भाव त्रिलोचन ध्यातो शिवाजीच्या हाती पाशकुश उभराय ओम शिवाच्या ऐसे बोलिल राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी उद्योतपती तिचे हाती विष्णुमाया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गन देत असे मार्कंडेयाचे कृष्टुकी मुनिमेधाचे राजा सुरता एकोणी तया सुरता सभाग्यास ऋषी सकरी वंदना ममता राजूजिताने होता खिन्न अतिनरूप महामुनी तया बोधे राजा वैष्णवी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बसले तपा देवी सुक्त जपे वैष्णी मग तप साधने पूजिती षोडशाद्वगे देवीची मूर्ती पातीची अल्पहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडत आपुले रक्त देवनी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देवी चंडीगताशी बोलली देवी वाचे राजा वैशिजे तुमच्या अभिलाषा असे म्हणे मागा सर्वस्मी तपे संतुष्ट झाले मार्कंडेयाचे दुसऱ्या जन्मी राजश्रेय खंडनरूप मागत ये जन्मा शत्रुनाशक राज्य मे म्हणे विरक्त वैश्य सुज्ञ ममत्व मी पण नसे निरासक्त करी ऐसे नम्रते ज्ञान मागत देवी वाचे राजा अल्पदिने आता राज्य लाभेल जे तुझे शत्रू एक न राहिले भोग स्थिर संपदा तेथे मरता तू अशी व्यसनास बालक सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी वैश्वर्या तुझ्या नामी चित्त तो वर मज मागणे तो मी तुझवर देतो मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडेयाचे ऐसे वर दोघा विलासित देवीने भक्तिस्तोत्र जे करीते ऐकून देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणे सावनी मन होईल ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणे सावनी मन होईल ओम क्लीम ओम श्री चतुर्थीचा प्राप्रभाव टीका श्री मार्कंडेय पुराणे सार्वजनिक मते देवी महात्म्य त्रयोदश अध्याय घोडा श्री कुलदेवता चरणापमस्तु आता आपले 13 अध्याय वाचून झालेत एक नऊ मंत्र जप करायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचेचा पण तो हे पुढचं वाचून झाले हो हे पण वाचायचं तंत्रोक्त देवी सूक्त आणि ते छंद अनुष्टुप तंत्रोक्त देवी सूक्त छंद अनुष्टुप नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदना नमो प्रकृती कल्याणी नियत वंदित तुला नित्यवंदन रौद्रशी गौरी रात्री नमो नमा ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सुधा शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमा दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांती नमो नमा दुर्गा तू दुर्गम पारा तू सारा सर्व कार्य ख्याती आणि तू कृष्ण धुमरेशी नित्यवंदना अतिसौम्य अतिरुद्रा वारंवार प्रणमा नमो हे जगदाधरा कृती देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी विष्णुमाय रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळ ठाई चेतना मनवित असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी शुद्धारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये छायारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकलामध्ये शक्तिरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकला ठाई तृष्णारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये क्षमारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी जातीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई लज्जारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये शांतीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी श्रद्धारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई कांतीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळमध्ये जात लक्ष्मीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळ माझी वृत्तीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई स्मृतीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा
जी देवी सकळामध्ये दयारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळ माझी दृष्टीरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये मातारूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांतिरूपा असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्रांत व्याप्तीची जीविका सर्व जीवांती व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूप वेजी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. वृत्तवंशस्थ अभिष्ट लावित स्तविती जिरसुर जी एस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नमो नसो आम्हाला विपदा कदा कुणी विपदा कुणा तरी उदंड तेथे ग्रासित आम्हा सुरप्रणम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राव विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सक्त श्री कुलदेवता चरण पमस्तु प्राधानिक रहस्य छंद ओवी ओम्याम सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायणी ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावयासी जपावे छंद अनुष्टुप. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरा हा नमा स्वरूपरत्ना मला यथार्थ रूपे सांगावे साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा ऐकस रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त अन्याची कधी मीना निरोपिले सकळ आदी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजा तप्त कांचन वर्णांची तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पावनी परमेश्वरी धरी जी रूप परमतामसी एक उत्तम गाळल्या गाजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटीसी कृष्य ती देतच दिसे खडग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा कमंदहार वक्षासी मुंडमाला तिच्या शिरी महालक्ष्मीस ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला. श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा ठेवते तुझं मी नाव सांगते कर्म जे माझे महामाया महाकाली महामारी शुदा तृषा निद्रा तृषा एकवीरा काल रात्री दूर त्या एसी तुझ्या नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शब्द गौरीनी चंद्रिका जशी अक्षमाला कुशंधरा विना पुस्तकधारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाकस सरस्वती आर्या ब्रह्मी कामधेनु वेद गर्भा मतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्वाय आपले गुणे बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित असे तया काळी ती सुज्ञ कमलासना ब्रह्मविधी वीराची नामदेवी निरुत्तमा श्रीपद्य कमला लक्ष्मी नारीसी नामदे तसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिय त्यांची ठेवली जी का नामरूपे निवेदित नीलकंठ रक्तभाव श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्रशंकर स्थानु कपीर त्रैलोचना त्रैविद्या कामधेनु ती स्त्री भाषा क्षरा स्वरा सरस्वती गौर नारी श्यामल पुरुषाकरी जी नावे त्या दोघांची सांगतो एक राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवाय त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी गुज हे निरती अज्ञाती वर्मास जाणती त्रय विद्या सरस्वती लक्ष्मीने विदेशी दिली रुद्रा वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती देवी ब्रह्मांड उद्भवित असे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदना त्या ब्रह्मांडी महत्व पंचभूत समजते स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकलाप्रती गौरीसह महादेव संहारतो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्व महेश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरीत असे म्हणून अनेक नामे स्तोत्र माळेस गुंपती ऐकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवी पुरे छंदववी श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अर्चित विचित श्री कुलदेवता चरणापमस्त वैकृतिक रहस्य छंद अनुष्टुप ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सत्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैटभ नाशार्थ ब्रह्मस्तोत्र जिचे करी दशवक्रा दशभुजा दशपादा जनप्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्ता दशनदाडा ती भीमरूपा भयंकर रूप स्वाभाविक कांती श्री प्राप्तस्थान तयांची खडग बाण गदा शूल शंकर चक्र शंखभूषण ही धनुष्य परिग मुंड रक्तशस्त्री धरितसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दूरतया आराधिती वश होई पूजकासी चराचर देवतांगुनी झाली आविर्भूत महाप्रभावी त्रिगुणाती त्रिगुणाती लक्ष्मी देवी
साक्षात महर्षी श्वेतनना नीलभुजा सुश्वेत स्तमंडला रक्तकटी रक्तपाद नीलजंगा जयती सुचित्र घना चित्राजी मल्याम्बर विशुंबना चित्रानुले नाकांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादश भुजा पूज्य स्त्री ती सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्यबाज खडग वज्र चंद्र चक्र गदा त्रिशूल उपरशु शंख शक्ती घंटा ती पाशतो दंड ढाल पानपत्र धनुषती कमंडलू अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सूर सर्व देवी ईशा महालक्ष्मी अशी रूपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे. गौरीच्या जन्मरी देही जी सत्वेक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुभ सूर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती शंख घंटा हल धनुधरी राजा महाबळा भक्तीने पूजित ऐसा लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुभ सुरा संहारी रणरंगी जी स्वरूप पत्र हे असे. राजा तुझे निवेदिले पृथ कोपासना आता त्रिमूर्तीची परिसय दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठी पूजने महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरीरुद्ध वामांगी विष्णू लक्ष्मी ती पूर्ती महालक्ष्मीच्या दशभुजप्रती महाकाली वामांगी दक्षिणेशी सरस्वती राजा यांच्या पूजनांशी दक्षिणे काल पूजने पूजावा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी शुभ नाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवे 9 शक्ती पूजे वाव ठेवून दक्षिणेशी रुद्रपूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवसुक्ताने करावी. लक्ष्मीपूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्यांचे त्यांना जगावणी पूजावे. त्रयमूर्तीचे एका किंवा अनेकद्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात. सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषांतक देवीसी पूजा तो जगतप्रभू मनने पूजनायोग्य. चंडिकाची भक्त बसलेला अर्धदिकी अलंकारी गंधपुष्पादी अक्षता धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पय देवीसी दैत्य अभ्यक्ष वावणी करती तामसी पूजा सात्विकी नम्रवणी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावी चंदन सुमनादिके वामांगी महिषासुर भग्न मस्तक पूजने दुर्गेंच्या हातून जोका दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्मांचे चिन्ह पूजने धर्मधर तसे विश्वादेवीचा सिंह तो असा पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे. मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ समाप्त झाली. या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वदावी हात जोडून सप्तशतीचे श्लोक मंत्र सुरूप महागुण तीळ घृत युक्त खीर करावे हवनासवे. सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवनाकार नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजने म्हणणे द्रियस रोधावे वंदावे ध्यात देवीसी आपण बोलून जीवा व्हावे तंत्रूपी भक्तीने असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी सद्भाव पूर्ण भोगणी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा. चंडीजी ज्याचे घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शस्त्रोक्त पूज्यता नित्य चंडिका सौख्य देवीला छंद ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अर्जुतीर्थ कुलदेवता चरणापमस्तु. मूर्ती रहस्य छंद अनुष्टुप ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंद कन्या स्तविती पूजिता विश्व भक्त आदी नवोदसे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्ण लतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशकुश पद्य शंखेशु शोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मा भुजासना ती जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्णीन एक निर्भयकारीचे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वभूषण रक्तयुध रक्तनेत्र रक्तकेश शतीभीषण रक्त तीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका स्त्रीसी प्रिय पती जैसा भक्ता सेवी तशीच ही पृथ्वीवर विशाला ती सुमेरी युगल स्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तनपाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना खडग पानपत्र हल हाती मुसळ जिधरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगम तो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्र रक्षी देवी प्रति प्रेमे पाहिजे भक्ता पतीसी सती ते जशी शाकंबरी नीलवर्ण नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवेरी विभूषित कृषुदरी कर्कश शिखरायसा गोल पुष्ट घन स्तनी बाण पद्यधरी हाती धनुष्य मुठी असे पुष्पपल्लव मुलादी
फल शाक असे करी क्षुधा तृषा मृत्युभया हरती ते जे सुधारसे शाकंभरी शताक्षी जी म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्टदमनी शमनी दुरिता पदा उमा गौरी सती चंडी कालिका तीज पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देई अन्नपाना मृतत्वरे भीमादेवी नीलवर्ण दाता दाडादात चकाकती विशाल लोचना स्त्रीती गोल स्तूर पयोधरा चंद्रहास खडग शिर डमरू पान पात्रगे एकवीरा कालरात्री कामदती प्रशस्तित तेज दुर्दश ऐसेची ब्राह्मरी प्रशंसिती चित्रानुलेपना देवी चित्राभरणभूषिता चित्राभरण पाणिती महामारी प्रशंसिती अशा सांगितली मूर्ती चंडिकेच्या जनेश्वर जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची तिचे रहस्य हे गुप्त अभक्त सांग निवृत्त आख्यान दिव्यमुक्तीचे अभिष्ट फलदायक साधना करून सर्व करचिंतन देवीचे सप्त जन्मजित घोर ब्रह्महत्यादी पातके सप्तशती पाठमात्रे किलनिषेध सर्वनाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिले जयाने पूर्ती सर्व मनवांचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी मनोनी ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी छंद व विमृती सटिका भारत श्री अच्युत कुलदेवता चरणापमस्तू पाठ वाजून झाले हात जोडून देव प्रशमापन स्तोत्र म्हणायचं छंद अनुष्टुप अपराध सहस्र जे होतो होती हातून माझी मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तो कृपे शताप्राती जरी अंबिका नाम घेत असे सद्गती लाभत त्याला ब्रह्माजी देऊ ना शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र अवघे जशी इच्छा तसे करे अज्ञान विस्मृतीपर्यंत नियंत्रिकता गुण ते करी माफ दे प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचितन देवग्रह माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गोया होणे अति गोय तू माझं पैका मजला वसिद्ध तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी छंद हो विषामा प्रार्थना टोक स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत कुलदेवता चरणापमस्तु श्री स्वामी समर्थ चरणापमस्तु श्री स्वामी समर्थ एक महिनावरनं मंत्र घ्यायचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्छे 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 अष्टमी चतुर्दशी दुर्गा अष्टमी जर असेल तर हा पाठ वाचला तर चांगले त्या दिवशी वाचन केल्याने चांगलेच असते हा पाठ वाचला तर त्यामुळे दुर्गा सप्तशती पाठ वाचायलाच पाहिजे आणि हा श्रावण महिना त्यामुळे एकदा तरी हा पाठ वाचायला पाहिजे. जर तुम्हाला वाचता वगैरे येत नसेल तर हा पाठ तुम्ही माझ्या आवाजात तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला जर माझी काय चूक वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.